श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. पौषपुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी आहे. आपत्य नसलेल्या जोडप्यांना किंवा स्त्रियांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील त्यांनी ह्या व्रताला आवर्जून करावे. त्याचबरोबर विधिविधानपूर्वक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पुत्रदा एकादशीचे व्रत आपत्य प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे. पौषपुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी कथेचं पठण किंवा श्रवण नक्की करावं. त्यानंतरच हे जे व्रत आहे ते पूर्ण मानलं जातं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. पण प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच जे आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाणार आहे आणि आपल्या घरांची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौषपुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पौषपुत्रदा एकादशी 20 जानेवारी 2024 शनिवारी रात्री 7:26 सुरू होईल आणि एकादशी समाप्ती 21 जानेवारी 2024 रोजी रविवारी म्हणजे रात्री 7:26 समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार 21 तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगा स्नान करण्याचे नियम आहे. स्नानानंतर व्रताचे संकल्प करावे व भगवान श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. पंचोपचार विधींनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा. आणि पूजेनंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा पठण किंवा श्रवण करायची. त्याचं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नसते. तर ह्या सगळ्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर आपल्या अवतीभोवती काही नकारात्मकता असते किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असते. जसं की जर आपल्याला नजर लागलेली असेल किंवा जर आपले काही ग्रह चांगले नसतील किंवा जर आपल्याला वर काही दोष असतील, जसं पितृदोष असेल, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं. आणि म्हणूनच जर अशा काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता ही मिळण्यामध्ये मदतही होत असते. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शक्य नाही की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं. पण मी आवर्जून सांगेन, ज्यांना शक्य असेल, ज्यांच्याजवळ पवित्र गंगा नदी असेल त्यांनी आवर्जून जाऊन गंगेमध्ये स्नान करा. कारण गंगा नदीमध्ये स्नान केल्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ही दूर होत असते. त्याचबरोबर जे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच इतकं महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला. पण आता आपल्याला प्रत्येकाला गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही. मग आपण घरच्या घरी काय करू शकतो, तर म्हणूनच जे आहे आपल्याला घरच्या घरी ही एक वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ज्यामुळे आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे. तर चला जाणून घेऊया ती वस्तू कोणती आपल्याला टाकायची आहे.
सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं. आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे. पण गंगाजल सहज जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे उपलब्ध होतं. आवर्जून 1 बाटली तरी तुमच्या घरी आणून ठेवा, कारण अशा विशेष तिथी आहे जसं एकादशी आहे, अमावास्या आहे, पौर्णिमा आहे. ह्या तिथींना जर आपण अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केले तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती असणारी सर्व नकारात्मकता ही दूर होण्यामध्ये मदत मिळत असते. दुसरी वस्तू जी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे खडेमीठ. खडेमीठ टाकून आपण जर आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ही दूर होण्यामध्ये मदत मिळत असते. तिसरी वस्तू जी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमूटभर हळद. श्री हरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आणि एकादशीच्या दिवशी जर आपण चिमूटभर हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतच असते, पण त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो. चौथी वस्तू म्हणजे आपल्याला तुळशीची पत्र आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. तुम्ही 1, 3, 5 जशी तुम्हाला शक्य असतील तेवढी आपल्याला तुळशीची पत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कारण श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श नाही करू शकत, तुळशीची पानं तोडू नाही शकत, म्हणून आदल्याच दिवशी तुम्हाला ही तोडून ठेवायची आहेत. कारण एकादशीच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीला जे आहे जल देखील अर्पण करायचं नसतं, कारण चुकून जरी आपण जल अर्पण केलं तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत जे आहे ते मोडलं जातं आणि त्याचं पाप देखील आपल्याला लागतं. म्हणूनच जे प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे तर ती आदल्याच दिवशी तोडून ठेवा, कारण जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्याच्यामध्ये जर तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर श्रीहरी विष्णू तो नैवेद्य ग्रहण करत नाही. तर ह्या 4 वस्तू टाकायच्यात आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आपल्याला आंघोळ करायची. पण आंघोळ करताना जे आहे पहिला मग घ्यायचा आहे तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा आहे, दुसरा मग जो आहे तो आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ ही करायची. पण एकादशीच्या दिवशी आपण डोकं धुवत नाही, त्यामुळे तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर आदल्याच दिवशी धुवून ठेवा. एकादशीच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत. आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे. कारण गरुड पुराणामध्ये पासून असं उल्लेख केलेला आहे की आपण जेव्हा स्नान करत असतो तेव्हा आपले पित्र आपल्या अवतीभोवती असतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष वस्तू टाकून स्नान केली तर त्यामुळे जे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची शुद्धीसुद्धा होत असते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी प्रत्येक नकारात्मकता ही दूर होत असते, प्रत्येक दोष हे दूर होत असतात. म्हणूनच जे एकादशीच्या दिवशी प्रत्येक जणाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकून स्नान ही करायची आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ होईल, प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.